आता अरुंधती कोर्टामध्ये ओक्साबोक्शी रडत असते। ती आता आप्पांकडे बघत असते। आप्पांच्या कंठातून शब्द देखील फुटत नसतात। आपली बाजू सत्याची असून देखील आपल्यावरतीच आरोप होऊन आपली केस हरताना त्या बघत असतात आणि त्याचं दुःख त्यांना फार होत असतं। आता जज साहेब म्हणतात, अरुंधती मॅडम, तुम्हाला तुमची बाजू मांडायची आहे का? तेव्हा मात्र आता अरुंधती आप्पांकडे बघत असते। तर मित्रांनो, या मालिकेत नेमकं काय झालंय हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा। आता कोर्टामध्ये अरुंधती विरुद्ध देशमाने साहेब बोलत असतात की ह्या अरुंधती मॅडम ज्या आहेत ना त्या फार चालू मॅडम आहे, म्हणजे ह्या जरा चालू प्रकारच्या बाई आहे। तेव्हा मात्र आता सुलेखाताई म्हणतात की ऑब्जेक्शन। तेव्हा जज साहेब म्हणत असतात की त्यांना त्यांचे तर्क मांडू द्या। तेव्हा आता सुलेखाताई बसवून घेतात। तेव्हा आता देशमाने वकील म्हणत असतात की ह्या अरुंधती मॅडमनी आतापर्यंत सगळं आणि सगळं चालाखीने मिळवलेलं आहे, ते म्हणजे फक्त आणि फक्त अनैतिक संबंधांचा वापर करून। आता मात्र अरुंधतीवरती असा गलिच्छ आरोप देशमानेने केलेला असतो। अरुंधती मात्र या गोष्टीला नकार देत असते, म्हणत असते की मी असल्या प्रकारच्या गोष्टी केलेल्याच नाहीये आणि असे अनैतिक वगैरे असे आरोप करण्याआधी त्याचा काही तुमच्याकडे पुरावा आहे का, असं आता अरुंधती म्हणत असते। तेव्हा मात्र देशमाने वकील म्हणत असतात की ह्या अरुंधती मॅडम इतक्या पोहोचलेल्या आहे, अनैतिक संबंधांच्या गोष्टी आहेत त्याची मात्र कुणाला सल लागून देत नाही, कुणाकडे काहीही माहिती सोडत नाही। आता तेच बघा ना, त्यांनी ते रेस्टॉरंट मिळवलं, त्या मिहीर सोबत त्यांनी कॉम्पिटिशन जिंकली, तीही खोटेपणाच्या आधारावरती। देशमाने वकील आता नको नको ते आरोप अरुंधतीवरती करत असतात, म्हणत असतात की त्या मिहीर सोबत अनैतिक संबंध ठेवून यांनी नंतरून ते रेस्टॉरंट सुद्धा घशात घातलं, आधी अनिरुद्धला धोका दिला आणि त्यानंतर पुढे जिथे संधी मिळेल तिथे त्यांनी असे प्रकार केले। आशुतोषलाही त्यांनी संपवून टाकलं, परंतु त्याला ऍक्सिडेंटचं रूप दिलं। आता असे गंभीर आरोप होत असताना अरुंधतीला मात्र सहन होत नसतात। तेव्हा मात्र अरुंधती पूर्णपणे खचून गेलेली असते। तेव्हा आता सुलेखाताई उठतात आणि म्हणतात की ऑब्जेक्शन माय लॉर्ड, आमच्या आशिलावरती जे खोटे नाटे आरोप केले जात आहे ते आरोप सिद्ध करणारं प्रमाण दाखवा, त्याशिवाय आम्ही हे आरोप मान्यच करणार नाही। तेव्हा आता जज साहेब म्हणत असतात की देशमाने, तुम्ही जे काही आरोप करताय त्यांच्यावरती ते खरे आहे का, याचा काही प्रमाण आहे का तुमच्याकडे? तेव्हा आता देशमाने वकील अरुंधतीला उलट सुलट प्रश्न विचारू लागतात। ते म्हणत असतात की मी ही गोष्ट कोर्टात सिद्ध करून दाखवू शकतो। मी आता अरुंधती यांना काही प्रश्न विचारतो, त्या प्रश्नांची यांनी खरी खरी उत्तरं जर दिली तर आपल्या समोर सगळं सत्य येईल। आता देशमाने वकील म्हणत असतात, अरुंधती मॅडम, मला एक गोष्ट सांगा, आशुतोष आणि तुमच्यात जे काही नातं होतं ते नेमकं कसं होतं? तेव्हा मात्र अरुंधती म्हणत असते, आमच्या दोघांमध्ये प्रेमाचं नातं होतं, खरं तर आधी मैत्रीचं नातं होतं, नंतरून ते प्रेमात परिवर्तित झालं आणि मग आम्ही लग्न केलं। तेव्हा मात्र आता देशमाने म्हणत असतात, बघा ह्या बाई किती सोप्या पद्धतीने सांगताय की आमच्यामध्ये आधी मैत्रीचं नातं होतं, मग ते प्रेमात परिवर्तित झालं आणि मग त्यांनी लग्न केलं, म्हणजे ह्या ऑलरेडी विवाहित असून यांनी दुसरं लग्न केलं। तेव्हा मात्र अरुंधती म्हणत असते, तुम्ही जरा अभ्यास कमी करून आलाय वाटतं, तुम्हाला माहिती नाहीये आमचं डिवोर्स झालेलं आहे आणि त्यानंतर हे माझं दुसरं लग्न होतं। तेव्हा मात्र देशमाने वकील म्हणत असतात की हो, तेही फसवणूक करूनच ना, तुम्ही अनिरुद्धला देखील धोकाच दिला ना एका अर्थी। तेव्हा मात्र अरुंधती आता तिचा मुद्दा मांडायचा प्रयत्न करत असते, परंतु देशमाने वकील काही थांबत नसतात। घाणेरडे आरोप, गलिच्छ आरोप, जे आता मी देखील तुम्हाला सांगू शकत नाही, असे आरोप देशमाने वकील आता अरुंधतीवरती करत असतात। तेव्हा मात्र अरुंधती पूर्णपणे खचून गेलेली असते, अरुंधतीला फार दुःख होत असतं। अरुंधती आता रडायला लागलेली असते, ती आता ओक्साबोक्शी रडत असते। आप्पा देखील आता रडायला लागलेले असतात, कारण की एक आरोप इतका गलिच्छ केलेला असतो की तो प्रत्येक नात्याला काळीमा फासेल, असा आरोप आता देशमाने वकिलांनी केलेला असतो। आता सुलेखाताई उठतात आणि म्हणतात, देशमाने वकील ज्या प्रकारचे आरोप करताय आमच्या आशिलांवरती त्या गोष्टींना कुठल्याही प्रकारचे आधार नाहीये, ते फक्त त्यांच्या मनात आलेल्या गोष्टी ते आता इथे बोलू राहिलेत आणि त्या गोष्टींना कुठलेही वास्तव्य नाहीये आणि तरी देखील ते आरोप करताय। तेव्हा मात्र आता जज साहेब म्हणतात की सुलेखाताई, तुम्हाला तुमचा मुद्दा मांडायला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही तुमच्या मुद्द्याच्या वेळी तुमच्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगू। मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत कंटिन्यू बघितलाय तर तुम्ही ठरला आहात लकी दर्शक, कारण की तुम्ही मिळवू शकतात पैठणी जिंकण्याचा मौका। मित्रांनो, ऑलरेडी आपल्या चॅनलवरती भरपूर दर्शकांनी पैठणी ही जिंकलेली आहे। यासाठी करायचं काहीच नाही, फक्त इतकंच करायचंय की हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघायचा, त्याला कुठेही स्किप करायचं नाही। आणि सोबतच मित्रांनो, तुमचं मनोगत कमेंट बॉक्स मध्ये लिहायचंय आणि शेवट लय भारी हा शब्द लिहायला मात्र विसरायचं नाही। सोबतच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायचंय। तर मित्रांनो, वाट कसली बघताय?
पुढची पैठणी तुमची होऊ शकते, कारण की फारच कमी स्पर्धक पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघतात. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हा चान्स गमावू नका. हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. होऊ शकता कोर्टाला. तेव्हा देशमाने वकील म्हणत असतात की माय लॉर्ड, आपणनी देखील यामध्ये खरी तर मोठी फसवणूक केली आहे. म्हणजे मुलाकडून सगळा फायदा घेतला आणि नंतरून त्याच्यावरती आता ते कब्जा करू इच्छित आहे. खरं तर हे सगळं जे घर काही आहे हे सगळं आणि सगळं अनिरुद्धनेच बांधलेलं आहे. तर त्याचा खरा हकदार तर तोच होतो आणि तसाही वारसानुसार तो त्याचा हकदार आहे. तेव्हा मात्र आता देशमाने वकील कोर्टामध्ये अरुंधतीची बाजू खाली करून आता आप्पांवरती अटॅक करत असतात. आप्पांना म्हणत असतात की हे आप्पा विस्मरणाच्या आजाराचे शिकारी आहेत आणि त्यामुळे त्यांना त्या प्रकारची त्यांची मेडिकल हिस्ट्री पण आपण चेक करून बघू शकता. तुम्ही त्यांची मेडिकल हिस्ट्री एकदा बघा, आमच्याकडे हे रिपोर्ट्स आहे. आता अनिरुद्ध आणि संजनाने ऑलरेडी देशमाने वकिलांना जे जे काही वीक पॉइंट आहे या केसचे ते दिलेले असतात. आता मात्र खूप जास्त गदारोळ आता कोर्टामध्ये झालेला असतो. अरुंधती आणि आप्पा हे दोघेही रडायला लागलेले असतात. आता मात्र सुलेखाताई जेव्हा जेव्हा बोलायला जात असतात तेव्हा तेव्हा जज साहेब त्यांना मात्र वेळच देत नसतात. साधारणतः त्या आता खूप जास्त वैतागून गेलेले असतात. तेव्हा सुलेखाताई उठतात आणि म्हणतात की जज साहेब, कृपया मला माझी बाजू मांडण्याची अनुमती द्यावी. तेव्हा जज साहेब म्हणतात की अनुमती आहे. तेव्हा आता सुलेखाताई बोलू लागतात, जो प्रकार तुम्ही आता कोर्टामध्ये घडताना बघितला त्या प्रकाराला कुठलाही आधारस्तंभ नव्हता. तरी देखील देशमाने वकिलांनी फक्त आणि फक्त कॅरेक्टरवरती बोट उचलून अरुंधतीला खाली दाखवण्याचा प्रयत्न केला. खरं तर बघायला गेलं तर या गोष्टीचा आणि या केसचा तसा काही संबंधच नाही. यावरून खरं तर कुठेही सिद्ध होत नाही की आप्पांची फसवणूक यांनी केली नाही. तरी देखील अरुंधतीवरती अटॅक करण्यात आला आणि कोर्टाचा वेळ वाया घालवण्यात आला. खरं तर अरुंधतीला यांनी प्रश्न विचारायचा तसा कोणताही अधिकार येत नाही. तरी देखील कोर्टामध्ये आता अरुंधतीला मुख्य दोषी मानलं जात आहे, ते म्हणजे आप्पांचे कान भरवण्याबाबत. कसं काय असं होऊ शकतं माय लॉर्ड? जर एखादी मुलगी आपल्या वडिलांचं संरक्षण करू इच्छिते तर त्यांनी करायचं नाही का? जरी मानलेली मुलगी असली तरी देखील काय प्रॉब्लेम आहे? असं कुठं लिहून ठेवलंय का? तेव्हा माय लॉर्ड म्हणत असतात की ठीक आहे, परंतु या गोष्टीचा तुम्ही विरोध कोणत्या आधारे करताय? तेव्हा मात्र आता सुलेखाताई म्हणत असतात की हे जे संजना आणि अनिरुद्ध आहे हे एकदम फ्रॉड व्यक्तिमत्व आहे. तेव्हा देशमाने उठतात आणि म्हणतात की हे आमच्या आशिलांना असं फ्रॉड म्हणू शकत नाही. कोर्टामध्ये त्यांनी हे सगळं सिद्ध करावं आणि तरच या सगळ्या गोष्टी कोर्टाला मान्य असतील. आता मात्र सुलेखाताई म्हणत असतात एवढं सोपं नाही आहे देशमाने वकील, तुम्ही जे काही बोलताय ना त्या गोष्टीला तुमच्याकडे देखील आधार नाहीये. तेव्हा आता सुलेखाताई म्हणत असतात की मला कोर्टाकडून जरा वेळ हवाय. त्यावरती आता जज साहेब म्हणत असतात की ठीक आहे, आपण पुढली तारीख देतोय आणि त्या तारखेला आता सगळ्यांनी हजर राहायचंय. तेव्हा आता कोर्ट संपलेलं असतं. कोर्टाच्या बाहेर सर्वजण आलेले असतात. आता मात्र अरुंधती आणि आप्पा हे दोघेही खचून गेलेले असतात. कोर्टामध्ये आता अरुंधतीवरती नको नको ते आरोप झालेले असतात. अरुंधतीमध्ये आता ती शक्ती नसते जी पूर्वी तिच्यामध्ये असते, कारण की तिच्यावरती जे खालच्या थराला जाऊन झालेले जे आरोप असतात ते तिने कधी इमॅजिनच केलेले नसतात. खरं तर त्या गोष्टींचा काही अरुंधतीशी संबंध नसतो. तरी देखील तिच्यावरती आता देशमानेंकडून हे आरोप झालेले असतात. देशमाने वकील आता सुलेखाताईंसमोर येतात आणि म्हणतात की सुलेखाताई, तुम्ही कितीही प्रयत्न करा परंतु आमचा विजय होणार हे निश्चित झालंय आता, आणि कोर्टात आता आमची बाजू पक्की आहे आणि आता आम्ही लवकरच ही केस जिंकू असं म्हणत आता ते देशमाने वकील तिथून निघून जातात. आणि आता सुलेखाताई मात्र विचार करत असतात. सुलेखाताई म्हणत असतात की मी योग्य वेळ येताच या सगळ्या गोष्टींचा फारसा पाडेल, तुम्ही काळजी करू नका. तेव्हा मात्र अरुंधती आणि आप्पा हे दोघे काहीही बोलत नाही. सुलेखाताईंना समजलेलं असतं की आप्पा आणि अरुंधती दोघेही खचून गेलेले आहेत. यश देखील म्हणत असतो की अगं आई, खचून जाऊ नकोस ना तू. अगं त्यांनी फक्त आरोप केले, सिद्ध थोडी केले, आणि आम्हाला माहितीये तुझं कॅरेक्टर किती चांगलं आहे ते, आणि यांनी काहीही बोलू दे. आपल्याला आधीपासून माहिती होतं की आपल्यावरती काहीही चिखलफेक करू शकतात. तेव्हा मात्र आता अरुंधती म्हणत असते की बरोबर आहे, परंतु आता थांबून चालणार नाही. अरुंधतीला आता राग येतो. अरुंधती म्हणत असते की त्या संजनाचं आणि आता अनिरुद्धचं या दोघांचं देखील आता आपल्याला भांड फोडावं लागणार आहे. तेव्हा मात्र आता यश, अरुंधती, नितीन हे सर्वजण ठरवतात की आपला जो आधी प्लॅन ठरला होता त्याप्रमाणे आता आपल्याला वागायला सुरुवात करायची. आता मात्र संजना आणि अनिरुद्धचं सगळं भांड फोडून टाकायचं आणि त्यांच्या विरुद्ध साक्ष देणाऱ्या व्यक्तींना आता आपण कोर्टात बोलूया. तेव्हा आता सर्व जे काही विरोधक साक्ष देणार असतात त्यांना आता अरुंधतीकडून बोलवणं गेलेलं असतं. तिने विनंती केलेली असती की तुम्ही कोर्टामध्ये येऊन अनिरुद्ध आणि संजना विरुद्ध साक्ष द्या. आता मात्र या सगळ्यांचं बोलणं हे आता संजनाने ऐकलेलं असतं आणि अनिरुद्धने देखील ऐकलेलं असतं, कारण की ते कोर्टात शेवटून येत असतात आणि ते खूप हॅपी असतात. आता मात्र संजना आणि अनिरुद्धला धक्का बसतो. त्यांना कळतं की आता आपल्या विरुद्ध साक्ष देणारे लोक तर तसे फार लई आहेत, आता कोणाला पकडताय हे काय माहिती, आणि आता याशी गोष्ट झाली तर काय होईल. त्यासाठी ते आता देशमाने वकिलांकडे गेलेले असतात. देशमाने वकिलांना आता अनिरुद्ध आणि संजना विचारत असतात की नेमकं जर आमच्या विरुद्ध कोर्टामध्ये हे सादर झालं
की आम्ही आधी देखील फ्रॉड केले तर काय होऊ शकतं. तेव्हा देशमाने वकील म्हणत असतात की म्हणजे तुम्ही आधी फ्रॉड केले. तेव्हा मात्र आता अनिरुद्ध आणि संजना म्हणत असतात की नाही, आम्ही फ्रॉड नाही केले, आमचे व्यवहार जमले नाही. खरं तर आमच्या व्यवहारामध्ये काही मतभेद झाले आणि त्याच्यामुळे आम्हाला ते व्यवहार सोडावे लागले. परंतु ते आता आम्ही फ्रॉड केलं असंच म्हणतील ना, त्यांना तर तेवढंच पाहिजे. तेव्हा मात्र देशमाने वकील म्हणत असतात की हे बघा, तुम्ही माझ्यापासून काहीही लपू नका, नाहीतर तुम्हालाच खूप महागात पडेल. परत मला म्हणू नका की केस का बरं जिंकता आली नाही म्हणून. तेव्हा आता संजना आणि अनिरुद्ध घडाघडा बोलायला लागतात आणि सांगू लागतात की त्यांनी आतापर्यंत काय काय फ्रॉड केले. आता हे ऐकून मात्र देशमाने वकिलाला खूपच जास्त घाम फुटत असतो. खरं तर एवढे मोठे फ्रॉडस्टर त्याच्या समोर बसलेले असतात. खरं तर त्याला त्याच्यासोबतच फ्रॉड झालंय असं वाटायला लागलेलं असतं. परंतु बिल्डर कडून मिळणारा पैसा, त्याच्यामुळे तो गप्प बसलेला असतो आणि म्हणत असतो की आता मला या केससाठी डबल पैसे लागतील. तेव्हा मात्र अनिरुद्ध म्हणत असतो की हे काय बोलताय तुम्ही. तेव्हा मात्र देशमाने वकील म्हणत असतात की हे बघा, तुमच्या हातात आहे, आता तुम्ही मला डबल पैसे जर देणार असाल, म्हणजे जितके बिल्डर मला देतोय त्याच्यापेक्षा दुप्पट पैसे आता मला तुमच्याकडून हवे, तर आणि तरच मी ही केस पुढे प्रोसीड करील. अदरवाईज मला आता तुमचा जो खोटारडेपणा आहे, तुमचा जो फ्रॉडनेस आहे, तो आता बिल्डरला देखील सांगावा लागेल. तेव्हा आता अनिरुद्ध आणि संजनाला मात्र टेन्शन आलेलं असतं, कारण की आता हा जो वकील आहे तो यांना देखील ब्लॅकमेल करत असतो आणि ती डील तोडण्यासाठी आता तो बिल्डरला देखील सांगणार असतो. त्यामुळे आता यांना त्यांची गोष्ट ऐकणं भागच असतं. तेव्हा मात्र देशमाने वकील म्हणत असतात की उद्यापर्यंत मला 50% पेमेंट येऊन जाणं गरजेचं आहे, तर आणि तरच मी पुढलं पाऊल उचलू शकतो. असं म्हटल्यानंतर आता मात्र दोघांनाही घाम फुटलेला असतो. तेव्हा आता अनिरुद्ध आणि संजना दोघेही घरी येतात आणि घरी आल्यानंतर ते आता विचार करू लागतात काय करायचं नेमकं. इथं तर आपण पूर्णपणे फसलो. खरं तर आपण ही गोष्ट सांगायलाच नको होती, परंतु आता आपण सांगून बसलोय म्हटल्यावरती आता आपल्याला या गोष्टीचे फळ भोगावेच लागणार आहे. तेव्हा मात्र देशमाने वकील म्हणत असतात की मला काही माहिती नाही, तुम्ही जर हे दिलं तर आणि तरच ही गोष्ट मी करू शकेल, कारण की पैसा फक्त काय मला नाही लागत आहे, मला आता बऱ्याचशा गोष्टी मॅनेज कराव्या लागणार आहे आणि आता माझा खर्च होणार आहे, त्यासाठी मला पैसे हवेत आणि त्यामुळे मी डबल फी घेतोय, कारण की तुमची सिंगल फी तर मला लोकांना वाटण्यातच जाणार आहे. तेव्हा आता अरुंधती आणि आपण विरुद्ध पुरावे तयार करण्यासाठी आता देशमाने वकील म्हणत असतात की आता आपल्याला काहीतरी असं तयार करावं लागणार आहे ज्याच्यावरून आपल्याला सिद्ध करता येईल की अरुंधती जे काही बोलते ते खोटं बोलते आणि त्याच्यासाठी एकच मार्ग आहे की ती नेमकी कोणाकोणाला बोलवते. मला एक खरं सांगा की तुमचे सगळ्यात मोठे दुश्मन कोण कोण आहे. तेव्हा मात्र आता अनिरुद्ध नाव घेऊन सांगत असतो की या स्पॉटला हा व्यक्ती, याच्याशी प्रॉब्लेम झालेले आहेत, इकडे प्रॉब्लेम झालेले आहेत, तिकडे प्रॉब्लेम झालेले आहेत, पण कधी ना कधी तिथे आमचे व्यवसाय होते असं आता अनिरुद्ध कडून सांगण्यात येते. तेव्हा आता ते वकील म्हणत असतात की मग आता सोपं आहे सगळं, आता मी सांगतो तशा गोष्टी कराव्या लागतील. आणि मग आता तेव्हा आता देशमाने वकिलांच्या सगळ्या गोष्टी आता संजना आणि अनिरुद्धने मान्य केलेल्या असतात. आता देशमाने वकील म्हणत असतात की आता बघा मी कशी केस पलटवतो ते. आणि आता असं म्हटल्यानंतर संजना म्हणत असते की बघा बर का, एवढा खर्च करतोय आम्ही, आम्हाला आता या गोष्टीचं फळ पाहिजे. तेव्हा मात्र आता देशमाने वकील म्हणत असतात की तुम्ही फक्त बघतच राहा पुढे काय होतं ते. तेव्हा आता इकडे दुसरीकडे यश, अरुंधती, नितीन हे आता तिघे बोलत असतात. सोबत अनघा, आरोही ह्या देखील असतात, आप्पा देखील बसलेले असतात. आता या सगळ्यांचं बोलणं चालू असतं. म्हणत असतात की आता आपल्याला नेमकं कोर्टामध्ये काय काय सादर करता येईल. तेव्हा अनघा आणि आरोही म्हणते की मी त्या ग्रूमिंग इन्स्टिट्यूटच्या जागेच्या मालकीन बाई त्यांना देखील बोलू शकते कोर्टामध्ये. आणि आता यश म्हणत असतो मी शेखर काकांना विनंती केलेली आहे की तुम्ही कोर्टामध्ये येऊन साक्ष द्या म्हणून. ते पहिल्यांदा नाही म्हणत होते, परंतु मी त्यांना कन्व्हिन्स केलेलं आहे, ते देखील आता साक्ष द्यायला कोर्टामध्ये येऊ शकतात. तेव्हा आता नितीन म्हणत असतो की आमच्या कंपनीमध्ये देखील आता माझ्या निदर्शनात आलं की संजनाने फ्रॉड केले होते आणि ते फ्रॉड उघडीस येऊ नये म्हणून तिने मॅनेजरला पैसे दिले होते. तो मॅनेजर देखील आता साक्ष द्यायला तयार आहे आणि स्वतःची चूक मान्य करायला. आता कोर्टात मात्र अनिरुद्ध आणि संजना विरुद्ध चांगले पुरावे अरुंधतीच्या टीमने गोळा केलेले असतात. नितीनने देखील पुरावा गोळा केलेला असतो आणि आता अरुंधतीला खूप जास्त चांगलं वाटत असतं की आता काही करून मी ही केस जिंकणार आहे. परंतु आता इकडे अनिरुद्ध आणि संजना मात्र एकावर एक प्लॅन करायचा विचार करत असतात. ते म्हणत असतात की आता आपल्याला अरुंधती विरुद्ध काहीतरी साक्ष उभ्या कराव्या लागतील. ते आता तसं करण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु त्यांना साक्ष देणारं कोणी मिळत नसतं. आता ते अभिला म्हणत असतात तुझ्या आईने तुला पण आणि सगळ्यांना देखील घरातल्यांना फसवलेलं आहे. आता मात्र अभि तयार झालेला असतो. आता अभिला मात्र कोर्टामध्ये बोलवण्याचा काही संबंध नसतो. आपण विरुद्ध देखील काही साक्ष देता येणार नसते त्याला, परंतु तरी देखील आता यांचा एक बालिश प्रकार हा त्यांनी केलेला असतो. तेव्हा आता कोर्ट भरलेलं असतं. पुन्हा एकदा कोर्टामध्ये सगळे जमलेले असतात. सुलेखाताई मोठ्या दिमाखामध्ये आता कोर्टामध्ये आलेले असतात. कोर्टामध्ये सगळे जण आता आल्यानंतर देशमाने म्हणत असतात मी काही कोर्टामध्ये काही फोटो सादर करू इच्छितो
ज्याच्यावरून सिद्ध होतं की या अरुंधती मॅडमचं कॅरेक्टर किती खराब आहे आणि त्या कशा दुसऱ्या लोकांना मॅनिप्युलेट करतात आणि त्यांच्याकडून काहीही त्यांच्या मनासारखं करून घेतात. त्याच्यामध्ये अरुंधती आणि मिहिरचे काही फोटो असतात, आधी आशुतोषच्या असतात आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आता कोर्टासमोर त्यांनी सादर केलेल्या असतात. त्याच्यावरून देशमाने वकिलांचं म्हणणं असं असतं की जज साहेब आता तुम्हीच बघा स्वतःच्या डोळ्यांनी की ह्या मॅडम किती मॅनिप्युलेटिव्ह आहे. यांनी जिथे जिथे नाक उपसलं तिथं मात्र यांनी सगळं उद्ध्वस्त करून टाकलं आणि आता या गोष्टीचा मात्र सुलेखाताईंना फार राग येत असतो. आता देशमानेला सगळं बोलून देत असतात. त्या देशमानेला प्रत्येक बाजू आता त्या मांडून द्यायला आधी वेळ देतात आणि मग स्वतः मात्र त्या आता शेवट उठणार असतात. आता देशमानेने अनिरुद्ध आणि संजनाला वाचवण्यासाठी नको नको त्या गोष्टी केलेल्या असतात आणि आता मात्र ह्या देशमाने वकिलाने सगळा चातुरपणा धूर्तपणा करत आता अरुंधती आणि आप्पा हे कशा प्रकारे दोषी आहे आणि ते किती प्रकारचे फ्रॉड आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला असतो. आप्पांना विस्मरणाचा आजार आहे हे आता त्यांनी सिद्ध करायचा खूप प्रयत्न केलेला असतो आणि त्यांनी असंही सिद्ध केलेलं असतं की मागच्या वेळेस आपण जे काही कोर्टामध्ये सांगितलं ना त्याची मात्र पूर्ण तयारी करून घेण्यात आली असावी आणि त्याच्याचमुळे त्यांनी इतकं खडाखडा उत्तर दिले होते असं आता तो जज साहेबांना म्हणत असतो. त्यांचा होमवर्क करून घेतला गेला आणि त्यांना असं बोलण्यास भाग पाडलं गेलं हे आता देशमाने वकील म्हणत असतात. तेव्हा आता सुलेखाताई उठतात आणि म्हणतात की जज साहेब मला माहितीये सत्यावरती नेहमी चिखलच उडवला जातो, परंतु मी कोर्टासमोर आता काही असे महत्वाचे पुरावे सादर करू इच्छिते की जे आता या पूर्ण केसला एक पलटणी देतील. आणि मग आता सगळ्यात पहिल्यांदा त्या ग्रूमिंग इन्स्टिट्यूटच्या मालकीन त्यांना सुलेखाताई बोलवतात. त्या जेव्हा येतात तेव्हा सुलेखाताई म्हणत असतात की मला सांगा तुमच्या सोबत काय नेमका फ्रॉड झाला ते. त्या मॅडम म्हणत असतात की प्रमोद आणि संजना मॅडम हे आमच्याकडे रेंटने त्यांनी आमची जागा घेतली होती आणि त्यांनी तिथे ग्रूमिंग इन्स्टिट्यूट चालू केलं होतं. खरं तर ते ग्रूमिंग इन्स्टिट्यूट त्यांनी चालू केलं, 2 महिने आम्हाला रेंट पण दिला, परंतु नंतरून ते तिथून रेंट द्यायचा काही विषयच घेत नव्हते म्हणून मी स्वतः आले आणि ते मात्र मी त्यांना हाकलून बाहेर काढलं. नंतरून मी संजनाकडे पैसे मागायचा प्रयत्न देखील केला, जितके माझे झालेत पैसे तितके मला देऊन टाका असं मी सांगण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्यांनी मला ऐकलं नाही. माझ्यावरतीच उलट कंप्लेंट वगैरे करल असं सांगत मला धमकावत राहिले. सोबतच ज्यावेळेस मी इथे आले माझा व्यवसाय सुरू केला त्यावेळेस इथे काही मुली आलेल्या होत्या, त्यांनी ग्रूमिंग इन्स्टिट्यूट मध्ये ऍडमिशन घेतलेलं होतं, त्यांची देखील आता संजनाने फसवणूक केलेली होती. नंतरून पैसे घेऊन संजना आणि प्रमोद पसार झाले. नंतरून ते कोणाचाही फोन उचले ना आणि मग नंतरून सगळ्या गोष्टी आता फ्रॉड मध्ये कन्वर्ट झालेल्या होत्या म्हणून आता कोणी काही आवाज उठवायला देखील तयार नव्हतं, कारण की त्यांच्यासोबत फ्रॉड तर होऊन गेलेला होता. त्यामुळे आता संजना आणि प्रमोद हे देखील खूप जास्त फ्रॉडस्टर माणसं होते आणि त्यांनी आम्हाला सुद्धा फसवलंय असं आता कोर्टामध्ये त्या मॅडमनी सांगितलेलं असतं. कोर्ट आता यावरती विचार करत असतं आणि जज साहेब म्हणत असतात की अच्छा म्हणजे संजना मॅडम यांनी आधी देखील फ्रॉड केलाय. तेव्हा आता अनिरुद्ध विषयी देखील एक फ्रॉड आता या संजना मॅडमनी आधी देखील फ्रॉड केलाय. बरं ठीक आहे असं म्हणत आता वकील म्हणत असतात की सुलेखाताई तुम्ही आता पुढे कंटिन्यू करा. तेव्हा सुलेखाताई म्हणतात की आता मला दुसरी साक्ष द्यायला बोलवायचे ते म्हणजे शेखर जे संजनाचे एक्स हजबंड आहे. आता शेखर जेव्हा कोर्ट घरात येतो तेव्हा मात्र संजनाचा पार एकदम घाम फुटलेला असतो. संजनाला काही कळत नसतं आता काय करावं काय नाही, कारण की संजनाचं सगळं सत्य आता शेखर बाहेर काढणार असतो आणि अनिरुद्धचं देखील सगळ्या प्रकारचं जे सत्य आहे ते बाहेर काढणार असतो. अनिरुद्धला देखील आता फार टेन्शन आलेलं असतं. आता शेखर काका म्हणत असतात की हे संजना आणि अनिरुद्ध हे 1 नंबरचे फ्रॉड आहे. खरं म्हणजे यांनी आमच्या कंपनीमध्ये फ्रॉड तर केलेच, सोबत कमिशन घेऊन काही गोष्टींना यांनी लाच वगैरे देऊन बाकीचे लोक देखील मॅनेज केले आणि एक नेटवर्क बनवलं आणि याचा कंपनीला खूप मोठा लॉस झाला आणि याच्यामुळेच आमची कंपनी लॉस मध्ये गेली होती. गेले जणू कित्येक लोकांचे पेमेंट यांच्यामुळे अटकले होते आणि कित्येक लोकांना यांच्यामुळे तोटा देखील झाला होता आणि यांच्यावरती मी लीगल ऍक्शन देखील घेणार होतो, परंतु संजनाने मला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. त्यावेळेस तिने मला खूप प्रकारे ब्लॅकमेल केलं. तेव्हा मात्र मला कळालं होतं की माझी स्वतःचीच बायको माझ्या सोबत नाहीये आणि हिचे बाहेरच गोष्टी चालू आहे, त्याच्यामुळे मी दुःखी देखील झालेलो होतो. मी एवढा काही लक्ष घेतलं नाही आणि नंतरून मग हा विषय मी सोडून दिला. अनिरुद्धने देखील याच्यामध्ये चांगल्या प्रकारे रोल निभावला होता आणि अनिरुद्धचा देखील याच्यामध्ये चांगला हस्तक्षेप होता हे आता शेखरने सांगितलेलं असतं आणि जज साहेबांचा आता या गोष्टीवरती विश्वास बसलेला असतो की अनिरुद्ध हा व्यक्ती काही साधा सुद्धा नाहीये, हा चांगलाच फ्रॉस्टर आहे आणि याच्यामुळे खूप लोकांना देखील नुकसान झालेलं आहे. आता हे जेव्हा आता जज साहेबांना कळतं तेव्हा मात्र जज साहेब म्हणत असतात की माझ्या समोर आलेल्या पुराव्यांवरून आता हे कोर्ट या नतिजावरती पोहोचलंय की विनायक देशमुख यांची फसवणूक ही अनिरुद्ध देशमुख व त्यांची बायको संजना देशमुख यांनीच केलेली आहे. त्यामुळे या घराचा ताबा आता या घराचा ताबा आदरपूर्वक
आम्ही विनायक देशमुख यांच्याकडे सोपवत आहोत. आता हे शब्द ऐकताच मात्र आता पूर्णपणे सीन चेंज झालेला असतो. जज साहेबांनी खूप फास्ट निर्णय घेतलेला असतो. देशमाने वकिलांनी खूप जास्त प्रयत्न केलेले असतात तरी देखील आता ते केस हारलेले असतात. अरुंधती आणि आप्पा मात्र आता पुन्हा रडायला लागलेले असतात. त्यांच्या दोघांच्याही कंठातून आता शब्द निघत नसतात. हे आता दुःखाचे अश्रू नसतात, आता मात्र हे आनंदाचे अश्रू असतात. फायनली आता अरुंधती आप्पा हे केस जिंकलेले असतात आणि घराचा ताबा, समृद्धीचा ताबा हा आता पुन्हा आप्पांना मिळालेला असतो. यश बाकीचे सर्वजण खूप खुश असतात आणि कोर्टामध्ये झालेला विजय बघून आता सुलेखाताई देखील खूप खुश झालेल्या असतात. आणि मित्रांनो, अशा प्रकारे आता अरुंधतीचा इथे विजय झालेला असतो. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. जर मित्रांनो तुम्हाला या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर दिलेले नियम तुम्हाला काटेकोरपणे पाळावे लागतील. तर सगळ्यात पहिला नियम आहे की हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत न चुकता बघायचा, पूर्णपणे बघायचा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओला लाईक करायचं आणि सोबतच तुमच्या मनोगत लिहायचं आणि कमेंट मध्ये लय भारी हा शब्द लिहायला विसरायचं नाही. आणि विजय सत्याचा या गोष्टीवरती तुमचं काय मत आहे हे देखील तुम्ही आम्हाला कळवू शकता. मित्रांनो, आजच्यासाठी इतकंच. धन्यवाद. जर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर तुम्ही ठरला आहात लकी दर्शक, कारण की तुम्हाला मिळणार आहे पैठणी जिंकण्याचा मौका. यासाठी करायचं फक्त इतकंच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. ही अट महत्वाची आहे कारण की मित्रांनो, जे व्यक्ती हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघणार आहे नाच या स्पर्धेसाठी पात्र ठरवण्यात येईल आणि त्यांच्या मधूनच विजेता हा घोषित करण्यात येईल. आणि मित्रांनो, असे फारच कमी व्यक्ती असतात, त्याच्यामुळे हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. आणि मित्रांनो, सोबतच व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे. आणि मित्रांनो, तुम्ही कमेंट मध्ये तुमचं मनोगत लिहा. तर मित्रांनो, वाट कसली बघताय? पुढची पैठणी तुमची होऊ शकते कारण की फारच कमी स्पर्धक पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघतात. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हा चान्स गमावू नका. हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा.